मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया शेगावची कचोरी। शेगावची कचोरी ही खूप महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, सगळ्यांना आवडते आणि त्याचा जो आतला मसाला असतो तो सगळा वेगळा असतो। पण आता शेगावची कचोरीसाठी लागणारे साहित्य बघूया। आपण घेतले 2 वाटी मैदा आणि बडीशोप घेतली, जिरे, धणे, हे ओवा आहे, आपण आवरणात टाकणार आहे, तिखट आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे, कोथिंबीर, हे आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणाचं वाटण करणार आहे, मीठ आहे आणि आमचूर पावडर आहे आणि आपलं जे बेसन घेतले, जे सारण करणार आहे त्याच्यासाठी आपण हे 2 वाट्या बेसन घेतले। आता आपण कचोरीसाठी लागणारे आवरण असतं त्याच्यासाठी आपण त्याच्यात ओवा टाकूया। ओवा टाकला, आता मीठ, चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याच्यात तेल टाकूया आणि सगळं आपण आता मिक्स करूया। आणि हे पीठ जास्त घट्ट पाणी आणि जास्त सैल पण नाही भिजवायचं, अशी मोठी झाली म्हणजे आपलं ते वरचं आवरण आहे कचोरीचं छान होणार। आता आपण पाणी टाकून भिजवून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं, जास्त घट्ट पाणी आणि जास्त सैल पण नाही। आता आपण हे तेल टाकून, मीठ आणि ओवा टाकून हा मैदा जे वरचं आवरण आहे कचोरीचं ते छान भिजून घेतलं आहे बघा। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। आता आपण कचोरीच्या आतलं सारण आहे ते तयार करूया। आता ही बडीशोप घेतली, आपण बडीशोप आणि त्याच्यानंतर जिरं आणि धणे हे आपण भाजून घेऊया। थोड्या वेळ ते भाजून घ्यायचं आपलं आणि मग थंड झाल्यावर ओबडधोबड असं वाटून घ्यायचं, एकदम बारीक पेस्ट नाही करायची याची। हे आपण वाटून घेऊया, धणे, जिरं, बडीशोप ते भाजून घेतलेले ते। हंड्यात आपण हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि लसूण वाटून घेऊया। आता आपण तेल तापत ठेवलंय आणि आता आपण सारण करून घ्या। आता त्याच्यात आपण जे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटून घेतलं होतं ते टाकूया आणि ते छान आपण तेलात परतून घेऊया। आता आपण ते वाटण केलं होतं जिरं आणि धणे आणि बडीशोप ते आपण टाकूया त्याच्यात, छान सगळं परतून घ्यायचं। तिखट टाकूया, बेडगी मिरची ही काही तिखट नाही, आमचूर पावडर ती टाकूया आणि चवीनुसार मीठ हे टाकून सगळं हलवून घेऊया। 2 वाट्या बेसन घेतल्या, त्याच्यानुसार आपण मीठ टाकलंय, हे जरा हलवून घेऊया। याच्यात आपण थोडंसं ते मसाल्याचं मिक्सरचं मधनं पाणी ते टाकूया, म्हणजे आपला हा मसाला जळणार नाही। आपण हे सगळं मसाला छान शिजवून परतून घेऊया। आता आपला हा सगळा मसाला छान, आपण पाणी पण टाकलं त्यामुळे मसाला काही जळत नाही पाणी टाकल्यामुळे, ते सगळं हलवून घेऊया। आणि याच्यात आपण हे बेसन घेतलं होतं ते टाकू, 2 वाट्या ते टाकूया, ते पण थोडंसं पाणी टाकूया आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया। झाकण काढूया, आपलं एकदम छान झालं आतलं सावरण। आता आपण हे गार झाकल्यावर आपण कचोरी करायला घेऊया। छान हे मुरलं आहे, छान मळून घेतली आपण ही आणि याचे छोटे छोटे आपण असं करून आता त्याच्यात आपण आतमध्ये सारण भरूया। जेवढ्या आकाराची कचोरी हवी असेल तसं तुम्ही करून घ्या। असं वाटी करून घ्यायचं आपण आणि याच्यात मध्ये आता हे आपण असं सारण टाकायचं।
आणि असं आपण त्याला आतमध्ये काढून असं पूर्ण पॅक करून घ्यायचं। असं तुम्ही सगळे आपण आणि असं दाबून घेऊया। कोणी लाटून घेतं, पण असं दाबून घेतलं तरी होणार। त्यांनी येत नसेल त्यांनी अशी पुरी लाटून घ्यायची, अशी मोठी, म्हणजे जेवढी पुरी आपण लाटतो। आणि त्याच्यानंतर मग आपण तसं भरताना याला तर असं पण भरू शकतो आपण। हे सारण घेतलं आपण, हे सारण ठेवायचं असं, आणि आपण पराठा वगैरे करतो तसं सगळं। ही पण सोपी पद्धत आहे, ही पण असंही करू शकता। आणि तुम्ही जे जास्त आहे पीठ ते काढून घ्यायचं आणि तसं दाबून पण घेऊ शकतात आणि थोडंसं लाटून पण घेऊ शकतात। अशा पण तुम्ही करू शकता। तर पुरी चांगलं तापलं आहे, आता आपण त्याच्यात आपण आता कचोरी टाकून तळून घेऊया। खुसखुशीत होतात। सोनेरी रंग आल्यावर आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। खुसखुशीत झाल्या आपल्या, आता काढून घेऊया आपण प्लेटमध्ये। एकदम कुरकुरीत खुसखुशीत वरचं जे आवरण आहे ते एकदम छान झालं आहे। हे बघा एकदम छान झालं आहे, खुसखुशीत आपल्या एकदम बघताच क्षणी खायच्या होतील अशा आपल्या। मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, एकदम आवाज कुरकुरीत येतोय। हे बघा एकदम खुसखुशीत बघा, आपलं आवरण एकदम छान झालं आहे एकदम। बघा आपलं मस्त सारण पण छान आहे, सगळीकडे पसरलं आहे। तुम्ही नक्की करून बघा। शेगाव कचोरी महाराष्ट्रात सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि एकदम टेस्टी झाली। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा।